तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाभार्थी महिलांच्या खात्यांमध्ये 2 महिन्यांचे एकूण 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। मात्र आता हे पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी उडाल्याचे चित्र आहे। विदर्भ ते कोकण, उत्तर महाराष्ट्र ते पश्चिम महाराष्ट्र, बँकांमध्ये लाडक्या बहिणींची झुंबड उडाली आहे। नागपूर असो वा वर्धा, पालघर असो वा संभाजीनगर, या प्रत्येक ठिकाणी महिला पैसे काढण्यासाठी गर्दी करतायत। मला काल आला मेसेज 10:20 मी पैसे काढायला आले, पण गर्दी खूप असल्यामुळे मी पैसे नाही काढले। मला काल 3,000 रुपये आले आहेत आणि मी आता थोड्या वेळानं काढील पैसे। आणि मला खूप आनंद झाला की माझ्या भावाच्या रक्षाबंधनच्या दिवशी माझ्या भावाने मला पैसे पाठवले। त्याचे काय सांगाल तुम्ही पैसे काढायला आलेला? सर मी पैसे काढायला आली, माझ्या अकाउंटला काल पैसे आलेले आहे, तर मी आज झाली। पण बँकेत काय परिस्थिती आहे? बँकेत सर गर्दी खूप जास्त आहे बहिणी लोकांची, त्यामुळे आम्ही पैसे काढायला लाईनीत लागलेलो आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रतिसाद वाढतोय। 14 ऑगस्ट पर्यंत 1,62,00,000पेक्षा अधिक महिलांची नोंदणी केली आहे। गेल्या 3 दिवसात 80 लाखांहून अधिक पात्र महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे। चांगलं वाटतंय, खुशी वाटते। एवढ्या महागाईच्या याच्यामध्ये त्यांनी आम्हाला तेवढं हे केलं, खुशी वाटते। आनंद नाही मला, राखी घ्यायची, एक साडी घ्यायची आणि आज मुख्यमंत्री तुमचा भाऊ झालाय, काय भावना आहेत नेमक्या? नाव काही ठाऊक नाही, भावाचं नाव आनंद झालंय मात्र। आता त्याचं का पुढचं मला तेवढं काय कळत। पूर्ण काढायचे पूर्ण काल भावाला तर प्लीज देऊन डबल टाकली पाहिजे भावानं म्हणून, मग काढून घ्यायची असं। हा बरं, आणि मग आता 3,000 रुपये काढल्यानंतर काय करणार आहात? आपण सणाला जाऊ, सण करू मोठा, राखी बांधू, देवाला जाऊ, भावाच्या पैशानं देव करू म्हणून। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 महिन्यांचे 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे महिला वर्गाचा आनंद गगनात मावेनासा झालाय। सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राखी बांधण्यासाठी महिलांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं। सरकार पाडायला 50 खोके, लाडक्या बहिणीला 1,500 रुपये, आणि मोदींनी म्हटलं होतं 15 लाख तुमच्या अकाउंटमध्ये येतील, तर 15 लाखाचे 1,500 का झाले? म्हणजे सरकारच्या योजना या घरोघरी पोहोचवण्यासाठी 50,000 दूत हे यांचेच चेले चपाटे असतात। 50,000 दूतांना 10,000 रुपये पर मंथ, म्हणजे लाडक्या बहिणीला 1,500 रुपये, आणि यांना पोचवायचं नाही, ते आपल्याला पोचवायचं, पण यांच्या योजना पोचवणाऱ्याला 10,000 रुपये। हे 1,500 रुपये आमच्यासाठी खूप मोलाचे आहेत, महत्वाचे आहेत। जे कोट्यावधीमध्ये लोळतात, कोट्यावधीमध्ये खेळतात, ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेत, त्यांना 1,500चं काय मोल करणार? माझ्या महिला भगिनींना, माझ्या बहिणींना एक आधार मिळालाय, स्वतःचे पैसे, आता त्यांना दुसरीकडे मागण्याची गरज लागणार नाही। सध्या चांद्यापासून बांद्यापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा रंगली आहे। दरम्यान या योजनेवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये शाब्दिक द्वंद्व सुरूच आहे। ही योजना जाहीर केल्यापासून अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत। अर्थसंकल्पामध्ये योजना आणताना ठरवलंय 2 कोटी महिलांना हे रक्कम द्यावी लागली तरी चालेल, तेवढी बजेटमध्ये तरतूद केलेली आहे, काय काळजी करू नका। कोणी जरी सांगितलं असं होईल तसं होईल, अजिबात काही होणार नाही। की बहिणीचं नातं हे आमच्या भावांना कळलंच नाही हो, आणि त्यांनी प्रेम आणि व्यवसायामध्येच गल्लत करायला लागले। प्रेमात व्यवसाय नसतं आणि पैसे नसतात, आणि व्यवसायात प्रेम नसतं, कारण का व्यवसायात प्रेम करायला गेलं का घाटेगा धंदा होईल, आणि जर प्रेमात पैसे आले तर त्याला नातं म्हणतच नाहीत। त्यामुळे दुर्दैव या महाराष्ट्राच्या सरकारचं की त्यांना व्यवसाय आणि प्रेमातलं अंतरच कळलं नाही। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। आता या योजनेच्या प्रसिद्धीसाठी महायुती सरकारनं कोट्यावधींची तरतूद केली आहे। यासाठी 199 कोटी 81 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। त्यामुळे आता या योजनेचा महायुतीला कितपत लाभ होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।
Thank you.